हाती घेऊन मशाल नका पेटवू वणवा, नका पेटवू वणवा. मनी बंधू भाव जाणा प्रेम ज्योत ही जागवा, प्रेम ज्योत ही जागवा. विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे, नवा प्रकाश दाखवा, नवा प्रकाश दाखवा. विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे. हे बघा माधू काका, अजून किती घाबरून राहायचं आपण लोकांनी. आता गावातल्या आम्ही सगळ्या बायकांनी ठरवलंय चांगलाच हिसका दाखवायचा त्या अतिरेक्यांना. काय रे मन्या, तू म्हणाला होतास ना त्या दिवस तुझ्या बायकोला की तुमच्या बायांमध्ये खूप 36 नखरे आहेत म्हणून. आमच्या बायांमध्ये जे 36 नखरे आहेत ना, त्याच्यातला एक जरी नखरा त्या अतिरेक्याने दाखवला ना, तर म्हणा विचार करा किती आमच्या गावातनं बाया आहेत त्या. काय शेवंते, काय बी बोलते. सोमा काका बघा की शेवंता काय बोलून राहिली. हॅलो नरहरी दादा, नमस्कार. हा बोला बोला दानी साहेब बोला. हा, तुम्हाला माहितीच आहे की सरकारने आपल्या हाती माहितीच्या अधिकाराचं शस्त्र दिलंय. हो मी काय म्हणतो दानी साहेब, हो आमच्या गावकऱ्यांना ना या माहितीचा अधिकार कसा वापरायचा ना हेच ध्यानात येत नाहीये. ठीक आहे ठीक आहे, आपण असं करूयात, आपल्या गावकऱ्यांसाठी माहितीच्या अधिकाराचं एक शिबिर आयोजित करूया. वा 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 दानी साहेब, हो असं तुम्ही केलात ना तर गावकऱ्यांवर तुमचे खरंच उपकार होतील. हा, तर तुम्हाला शासनाच्या कारभारात कुठे काही भेदभाव किंवा संशयास्पद आढळलं की लगेच माहितीचा अधिकाराचा अर्ज 10 रुपये भरून घ्यायचा आणि तो त्या खात्यामध्ये देऊन टाकायचा. हो दानी साहेब, माहितीचा अधिकार म्हणजे शासनावर गावकऱ्यांचा अंकुशच म्हटलं पाहिजे. हा बरोबर आहे, पण त्या अंकुशाला तुमचं मार्गदर्शन आवश्यक आहे. हा, अच्छा, चला भेटूयात मग आपण. हा नक्कीच नक्की. अच्छा. ओके. हे काय भाई, बॉम्ब फोडायला माणसं पाठवली. बॉम्ब तर नाही फुटली पण माणसं फुटली. हन्म्या गेला तो परत आला नाही. अरे असल्या घाबरट आणि धांदरट माणसांचं तर काय काम बे. मरुदेच चाले, एक दिवस स्वतःच्या कर्मानं मरतील. पण भाई आता आपण काय करायचं? बाय, गावकऱ्यांवरची दहशत सुद्धा कमी होत चालली. अगोदर आपण गावात दिसलो की लोक जेवायचा आग्रह करायचे, पण आता साला साधा चहा पण विसरत नाही आपल्याला कोणी. चालू राहिलं ना गोळ्या घेऊन तुमच्या शेतावरती भीक मागताना दिसू आपण. ए पोट्ट्या हो, अरे मी इथं जिथं असताना तुमची काटा राखती. तरकट नाही भाई, पण वाईट भीती वाटते ना. भाई आता तुम्ही असं चाल खेळा की गाववाले आपल्या टाकेखाली आलेच. हा, आता कसं बरोबर बोललास. हा भाई, पोलीसवाल्यांची झोप उडेल आणि चळवळवाल्यांची वळवळ बंद होईल. असा काही नवीन आयटम काढा. बारक्या तू बघाच, आता असा काही डाव खेळतो या पोलीसवाल्यांच्या आणि चळवळवाल्यांच्या अंगाचा फणसच करतो. बघाच तुम्ही. हॅलो, अरे आकाश, मी बिजली बोलते. अरे असं काय करतोस? आज आपल्याला भेटायचं होतं ना, तू कुठे आहेस? हो, अरे मग आपण भेटणार होतो ना आज. अरे त्या अतिरेक्यांबद्दल मी इथे ऐकलं. आणि बरं का महादू, हा, एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. आता कोणची गोष्ट बाबा राहिली. गावकऱ्यांना समजावून देणं, त्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागृत करणं, हा देखील आमच्या चळवळीचा एक महत्वाचा भाग आहे. आणि लक्षात ठेवा आणि समजून घ्या, लाच देणं आणि लाच घेणं हे दोन्हीही दखलपात्र गुन्हे आहेत. असं होय, म्हणजे लाच देणं हा बी गुन्हा आहे होय. होय, तुमच्याकडे कोणीही चिरीमिरी मागितली किंवा लाच मागितली
की लगेच पोलिसात जाऊन रितसर तक्रार दाखल करायची. हा म्हणजे पोलीस त्यांच्यावर चांगली ऍक्शन घेतील. मग काय होतं माहिती आहे का, मग भ्रष्टाचार विरोधी खात्यातर्फे त्या माणसाच्या विरोधी सापळा लावला जातो, त्याला पकडलं जातं आणि त्याच्या विरुद्ध रितसर कोर्टामध्ये खटला भरला जातो. आणि मग त्यांना चांगली शिक्षा होती म्हणा की. आणि एक लक्षात ठेवा की जीवनाचं सूत्र लक्षात ठेवा, कधीही अन्याय सहन करायचा नाही आणि कोणावरचा अन्याय सहन पण नाही करायचा. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, आमच्या डोक्यात अगदी लख प्रकाश पडला बघा. आता आम्ही काय करतो ते बघाच मुळी तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. असं शाण्यासारखं वागत जा आणि सगळ्या गावकऱ्यांच्या जीवनाचा आनंद वाढवत जा. हा? बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. दाणी साहेब, ताई, शांती यात्रामध्ये कुछ तो दम है है ना? असं आदिवासींना पटायला लागलंय हो. याच विचारांच्या जोरावर आपण आंदोलकांचा संप मोडून काढलाय. त्यांनी दुकानं बंद करण्याची सक्ती केली होती, पण आपण मात्र आदिवासींना दुकानं उघडण्याची सक्ती केली नव्हती. हे आपल्या आंदोलनातलं काही प्रमाणातलं यशच म्हणावं लागेल, नाही का? हा, आणखी नाविन्य म्हणजे आजच्या आपल्या आंदोलनात कविवर्य सामील होणार आहेत. हा, आणि दाणी साहेब, मला हे कळत नाहीये, हे कविराज या बिजलीला भेटले तरी कुठे? अहो नाही, बिजलीनेच मला सांगितलं की हा मला बाजारात भेटला म्हणून. बाजारात भेटला? अहो म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हा आपल्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी पत्ता विचारत विचारत या आश्रम शाळेपर्यंत आला. असं म्हणा ना. असंच म्हणायचं होतं मला. तानी साहेब, कोमलवर साहेब, शांतीदूताच्या यात्रेमध्ये येऊन मला खरंच खूप आनंद झालाय. वा वा कविराज, या आमच्या आंदोलकांच्या मैफिलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. एका कवीच्या आगमनामुळे आता आपल्या आंदोलनाची पोस्टर्स आणि स्लोगन्स अत्यंत कॅची आणि आकर्षक होतील. काय हो की नाही? बरोबर आहे, अगदी खरं आहे. बरोबर हो की नाही? भाई भाई अरे बोल ना बे पंटर, अजीब झडली तुझी. भाई एक लय वंगाळ बातमी आहे भाई. मंगळ बातमी? हा, कोणती रे? सारी गावातली एकही दुकान उघडलं नाही भाई. कुणाची हिंमत झाली नाही. आईला पंटर लोक, तुम्ही पण जोक करायला लागले का? हाय, आपण जी दहशतीची पाचार मारून ठेवली ना, ती काम आली आज. भाई एकदा का जीवावर बेतली ना, ती कसली आली शांती आणि कसली आली यात्रा. जे शांती यात्रेवाले आहेत ना, जवाना ढुंगणाला पाय लावून गाडी जाऊन बसले पण असतील. नाही पंटर लोक नाही, एवढ्यात हुरळून चालणार नाही. आपल्या नजरा आणि आपल्या बंदुका सतत ह्या शांती यात्रेच्या शांतीदूतांवर टांगत्या राहिल्या पाहिजेत. लय फुरफुरायला लागलेत साले. तुमच्यासारख्या ध्येयवादी पत्रकाराचं दैनिक क्रांतीमध्ये मी स्वागत करतो. मनामध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी असेल तरच त्यांनी या पत्रकारितेच्या वाटेला जावं, अन्यथा जाऊ नये असं मला प्रामाणिक वाटतं. हो, म्हणूनच तुम्ही बड्या भांडवलदाराचं दैनिक सोडून आमच्या दैनिकात आलेला आहात. या भांडवलदार मंडळींचा डोळा बातमीपेक्षा जाहिरातीवरच अधिक असतो. देशमुख, असं आहे, लोकशाहीमध्ये पत्रकारितेला चौथा स्तंभ समजलं जातं, पण किती लोक ह्या गोष्टीकडे ह्या दृष्टीनं पाहतात? आजकाल दृश्य काय दिसतं, टीव्ही चॅनलवाले ब्रेकिंग न्यूजच्या मागे असतात. अगदी बरोबर बोललात. म्हणूनच वृत्तपत्र हा समाजाचा आरसा असला तरी सामान्य माणसाचं प्रतिबिंब त्यात कुठं पाहायला मिळतं. देशमुख, बातमीबद्दल आपल्या निळूभावांनी फार छान सांगितलंय. बातमी कशी असावी? बातमी अशी असावी की ज्यात बात असता कामा नये आणि मीही असता कामा नये. बातमी बातमीदारांना रंगवून सांगितलं पाहिजे, पण त्यात आपले रंग मिसळता कामा नये. ह्या सरपंच साहेब, आपणा उभयतांचं मी दैनिक क्रांतीमध्ये स्वागत करतो. नमस्कार. आज कशी काय इथे पायधूळ झाडली? दैनिक क्रांतीच्या मदतीचा हात आमच्या गावकऱ्यांना हवाय. अहो अतिरेक्यांच्या अत्याचाराने समध्या गावाला पार त्रस्त करून टाकलंय हो. आपल्याला माहीतच आहे, अतिरेक्यांच्या कारवायावरती आपल्या दैनिक क्रांतीनं अनेक
त्या तोफा डागलेल्याच आहेत. आमचेच काही भाईबंद त्या अतिरेक्यांना हिरो बनवून टाकतात. हो, त्यांची इमेज तुमच्या बातमीवर तर अवलंबून असते. त्यांना हिरो बनवायचं का झिरो बनवायचं हे तर तुमच्याच हातात आहे ना. सरपंच, आम्ही आणखीन काय करावं असं आपलं मत आहे. वाघमारे साहेब, त्याचं काय आहे? हे अतिरेकी पोलिसांच्या बंदुकीपेक्षा पत्रकारांच्या लेखणीला फार घाबरतात. मला सांगायला अभिमान वाटतो की दैनिक क्रांतीने अतिरेक्यांना ठेचून काढलं. आमच्या ग्रामपंचायतीमध्ये, चावडीवर, शाळांवर दैनिक क्रांती आम्ही लावलेला असतो. आणि म्हणूनच गावकरी सकाळ झाली की अगदी आतुरतेने तुमच्या दैनिक क्रांतीची वाट बघत बसतात. अतिरेक्यांच्या अत्याचाराचा लढा अजून तीव्र करायला पाहिजे. वय वय, अगदी खरं. म्हणजे बघ, अतिरेक्यांचा धीर खचेल आणि गावकऱ्यांची हिंमत वाढेल. असं वातावरण काहीतरी निर्माण करायला पाहिजे बघ. आजपासून आम्ही आमचे तरुण धडाडीचे पत्रकार देशमुख यांना तुमच्या दिमतीस देतो. आणि हो देशमुख साहेब, तुमच्यासारख्या धडाडीच्या पत्रकाराची आमच्या गावाला खूप गरज आहे बरं का. तेव्हा तुम्ही जरूर या. वाघमारे साहेब, धन्यवाद. तुमच्या आशीर्वादाचा हात असाच आमच्या पाठीशी असू द्या. गुड, व्हेरी गुड ठाकूर. आय एम प्राऊड ऑफ यू. यू हॅव डन अ व्हेरी वेल जॉब. थँक्यू सर. पण ठाकूर, तुम्ही तुमचे ते जवान रिव्हॉल्वर आणि त्या बंदुका घेऊन तिथे तैनात केले होते ना? नाही सर, त्याची काही गरजच लागली नाही. ऐन वेळी शांतिदूतांची एक खेळी यशस्वी झाली. शांतिदूतांची? येस. ही कोणती? सर, त्यांनी मनीषाला सभेच्या ठिकाणी आणलं आणि तिनं न घाबरता सगळा प्रकार कथन केला. गावकऱ्यांनो, तुम्हाला एक गोष्ट मी निक्षून सांगते. मेलेलं कोंबडं कधी आगीला भीत नाही. त्या नीच लोकांनी माझ्या नवऱ्याला मारलं. माझं मंगलसूत्र सुद्धा विकून टाकलं. काय म्हणायचं असं दुष्ट लोकांना? बोला. ह्या लोकांनी तर अत्याचाराचा कहरच केलाय. गावकऱ्यांनी तुम्हाला सांगतो बघा, आता पाणी पाय डोक्यावर गेलाय. आता काहीतरी करायलाच पाहिजे. यांना धडा शिकवलाच पाहिजे. मी सांगतो गावकऱ्यांनो, या अतिरेक्यांना धडा शिकवायचा असेल ना तर गावातली चारही दुकानं आपण उघडलीच पाहिजे. आश्चर्य, चमत्कार घडला आणि अतिरेक्यांचा बंदचा कणा मोडून पडला. व्हेरी गुड ठाकूर. पण मी काय म्हणतो ठाकूर? येस सर. त्या मनीषासारख्या आसपासच्या गावातल्या लोकांनी, जंगलातील आदिवासींनी एकत्र येऊन या अतिरेकांच्या विरोधात जर लढा दिला ना तर नक्कीच त्या अतिरेक्यांच्या कारवाईला ब्रेक बसेल. पण असं व्हायला पाहिजे. सर, या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मनीषानं त्यांच्या विरुद्ध या पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवायचं ठरवलंय. आणि एवढंच नाही तर ती कोर्टात सुद्धा त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार झाली आहे. गुड, व्हेरी गुड ठाकूर. खूप चांगली बाब आहे. तुम्ही एक काम करा. येस सर. त्या मनीषाची भेट घ्या. हो. आणि तिचं विशेष अभिनंदन करा. माझ्या वतीनं तिला खास अवॉर्ड देतो. डेफिनेटली सर. आणि सर, मी आपल्याशी बोललो होतो. तो हा रिपोर्ट. आज तर जश्न व्हायला पाहिजे. अरे खरं तर आज दारू काम व्हायला पाहिजे. पोट्टे हो, अरे जिला एवढी मेहनत करून तुम्ही आणणार आहात तिला लवकर आणा. भाई दुल्हन बघायला तर चांदणी रात पडली. घाईचं काय काम आहे? बाय
थोडा इंतजार तर करो. भाई दुर्गी तर तुमचीच होणार आणि जो कोणी मध्ये आडवा येईल त्याला तर मी कापून टाकणार. हा बाय. भाई आत्ता जाऊन घेऊन येतो. हा बाय. मनीषा मी काय म्हणतो उद्या आपल्या देऊळगावात अगदी धुमशान आहे धुमशान. अरे दुर्गीचं लगीन आहे की. म्हणजे सोमा काका उद्या आपल्याला गोडाचं जेवण मिळणार. अरे गोडाचं जेवण मिळणार पण ते दुर्गीचं लग्न झाल्यावर मिळणार. अरे पण मी काय म्हणते ते अतिरेकी लग्नात काही गडबड का नाही करणार ना हो? नाही 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 ते गडबड करूच शकत नाही. पोलिसांचा फौजफाटा आपल्या पूर्ण दिमतीला आहे. पण ताई त्यांनी का जर गडबड केली तर आपण तिच्या मागे ठामपणे उभं राहायचं. नक्की उभं राहायचं ती आपली जबाबदारी आहे. काय म्हणतो? दुर्गी आपल्या गावची लेक आहे. तिच्या पाठीशी उभं राहणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपण तिचं लग्न धूमधडाक्यात पार पाडू. काय म्हणतो? बारक्या अरे इस खूबसूरत दुल्हनिया का घूंघट तो हटा दे. अब और इंतजार नहीं जाता है. आता का तुमची थोबाडं बंद झाली? हा मी धर्माचीच पोरगी आहे. लावा ना आता मला हात. हा काय रे मला सांगा अतिरेक्याने आया बहिणी नसतात का ते आकाशात न पडले आणि दुर्गी बरोबर हनीमूनची स्वप्न बघता? अरे कुठे कुठे फेडाल ही पाप? अरे नरकात सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही. भाई ही तर आपल्या धर्मकातकाचीच पोरगी आहे. ही तर पोलिसांची चाल आहे. आता पोलीस लगेच येतील मग तुमची काही गैर नाही. आता बसा तुरुंगाची हवा खात. लय वाईट लय वंगाळ झालं. बाय त्या दुर्गाऐवजी चंडिका बिजली इथे आली आणि आपल्या प्लॅनचा पुरा विस्फोट झाला बघा. काय सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे तुमच्या त्या दुर्गी बरोबरच्या स्वप्नांच्या पार चिंधड्या झाल्या बघा. ए पोट्टे हो जुन्या गोष्टी काढून तुम्ही काय माझ्या जखमीवर नमक छिडकता का रे? पण काय मला काय वाटते आपण थोडे दिवस शेपूट घालून म्हटलं तर नाही मुळीच नाही. वेळीच हालचाल केली पाहिजे नाही तर कुत्र्याची मौत मारतील पोलीस आपल्याला. ए जर पोलिसांना आपण सापडलो तर ना भाई तुम्ही फक्त हुकूम करा गावात धमाका करून टाकतो. बाय गावकऱ्यांची झोप उडवायची असेल ना गावच्या शाळेत धमाका उडून देऊ का? नाही आपलं भांडण गाववाल्यांबरोबर आहे. त्यांच्या भोळ्या भांबड्या पोरांनी आपलं काय मिळवलं रे? आपलं ज्यांनी ठरवलंय त्या गाववाल्यांना आणि पोलीसवाल्यांना अद्दल. Well done. That's it. I'm proud of you, officer. Well done, Billy. ठाकूर, तुम्ही ज्या धाडसाने आणि चातुर्याने हा प्लॅन ही मोहीम फत्ते केली ना खरंच त्यास तोडले. रिअली आय एम प्राऊड ऑफ यू. सर खरं धाडस बिजलीनं नाही. नाही सर मी फक्त माझं काम केलं. सर या ऑपरेशनमध्ये बिजलीच्या जीवाला जास्त धोका होता. येस आय नो. ठाकूर तुम्हाला
हा ट्रॅप सुचला कसा? सर, दाढींच्या सहकार्यामध्ये कोणीतरी फितूर आहे असा मला संशय आला आणि त्या दृष्टीनं मी पावलं उचलायला सुरुवात केली. तुमच्या खबऱ्यांनी त्याला मस्त हेरलं. आणि इथेच मी माझा प्लॅन बदलला. दुर्गीच्या जागी मी बिजलीला पाठवायचं ठरवलं. आणि हो, बिजलीने देखील मोठ्या धाडसानं ते आव्हान पेलं. व्हेरी गुड. थँक्यू. पण ठाकूर, तो फितूर कोण? अलीकडेच त्यांच्या चळवळीमध्ये सामील झालेला कवी मनाचा आकाश. सर, आम्ही त्याला मस्त हेरला आणि ठाकूर साहेबांच्या प्लॅन प्रमाणे तो डाव त्याच्यावरच उलटवला. सर, ही संधी आहे. लास्ट अटॅक करून आपण त्याला संपवून टाकूया का? नाही ठाकूर, अशी घाई करून चालणार नाही. हे बघा, बिजलीने त्या अतिरेक्यांना जरी दुबळं केलं असलं, अपंग केलं असलं, तरी ते अतिरेकी बाहेरच्यांची मदत घेऊन पुन्हा उभारतील. तशी ती खुनशी आहेत. तेव्हा आपण सावध राहायला पाहिजे. एक काम करा, आपलं जे खबऱ्यांचं नेटवर्क आहे ना, ते एकदम स्ट्रॉंग करा. आणखीन खबरी लावा. काही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. लक्ष राहा, सावध राहा. वेट अँड वॉच. अंडरस्टँड? आई, आपलं बंद चुकलंच. सालं बॅड लागतं आपलं. त्या शांती यात्रेवाल्यांनी आपल्या बंदचा तर कचराच करून टाकला. अरे बापूजींच्या आणि शांती यात्रेच्या नावाखाली ही मंडळी त्या पोट आदिवासींना धीट बनवायला लागली. खरा खतरा इथेच आहे. शहरातून आलेली परेड घरीची माणसं इथल्या आदिवासींना खोजरायला लागलेत. अरे, ही स्वतःची पोट भरलेली माणसं त्या उपाशी आदिवासींना सुखाचा मात्र दाखवायचा काजत दाखवत आहे. आता आपल्याला काहीतरी वेगळंच करावं लागणार. यांचा जीव न घेता यांना सळकापळ करून सोडलं पाहिजे. या भोंदूबाबांची चळवळ जरी सुरू राहिली ना, तरी यांची मनशांती झाली. त्यांच्या पायात वेगळाच थोडा टाकला पाहिजे. वेगळाच वेगळाच वेगळाच. तुम्हा सर्वांच्या सहकार्याबद्दल, प्रेमाबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. वर्षाची बरसात होता गाव फुलूनी जाते, गाव फुलूनी जाते. दाढी साहेब, आपण निघून गेलात तरी आम्ही आपल्याला कधी विसरू शकणार नाही बघा. पण एक तुम्हाला अगदी निक्षून सांगतो, खरंच निक्षून सांगतो, आम्हाला की या बिजलीसारख्या स्त्रीची साथ ह्या गावात असेल ना, तर आमच्या गावाचा उत्कर्ष ठरलेलाच आहे बघा.